आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खासदार रवींद्र बायकरांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली आहे। भायखळा, वरळी आणि मालाडच्या हवेची वाईट श्रेणीमध्ये नोंद झाली आहे। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू झाल्यात। अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर सारख्या पर्यायांचा वापर। राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या 3000 रिक्त जागा आहेत आणि एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी रिक्त जागा भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। सारथीकडून 1500 तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना आता एका प्रशिक्षण महिन्यासाठी 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे। राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय। जळगाव, धुळे, सांगली या जिल्ह्यात सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसान क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत। मात्र ई रिक्षा कमी असल्यानं पर्यटकांची गैरसोय होते। रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी आहे। मुंबईतील किरकोळ बाजारात 2 महिन्यांच्या तुलनेत डाळींच्या दरामध्ये घट झाली आहे। नवीन मालाची आवक वाढल्यानं डाळींच्या दरात घसरण सामान्यांना दिलासा। MNGL कडून सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 10 पैशांची वाढ। जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलरची किंमत वाढल्यामुळे हा दरवाढ। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना टक्का वाढवण्यासाठी डिजिटल ग्राहक योजना सुरू। 31 मार्च 2024 नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन वीज बिल भरणारे योजनेसाठी पात्र असतील, महावितरणची माहिती आहे।